आज आपण कुरकुरीत फ्लॉवर फ्राय केलेले आहे। मुलं फ्लॉवर खायला नको म्हणतात, तर हॉटेल सारखे चमचमीत फ्लॉवर फ्राय घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण फ्लॉवर फ्राय बनवायला सुरुवात करू। तर ह्या ठिकाणी मी फ्लॉवर घेतलेला आहे। फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत। एका साइडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाणी गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि फ्लॉवर घालायचं आहे। फ्लॉवर वर खाली करून घेऊ आणि 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। 5 मिनिट झालेले आहे। फ्लॉवर वर खाली करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 2 मिनिटाकरता वाफ काढूयात। या ठिकाणी 50% फ्लॉवर शिजलेला आहे, काढून घेऊयात। फ्लॉवर आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचा, 50%च फ्लॉवर आपण शिजवायचा आहे। तर एका चाळणीवर फ्लॉवर काढूयात। 5 मिनिट फ्लॉवर चाळणीवर असाच ठेवायचा आहे। फ्लॉवर थंड झाल्यानंतर एका बोलमध्ये काढून घेऊ। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा मिरची पावडर घालूयात, 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घालूयात, अर्धा चमचा मिरेपूड घालूयात, 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घालूयात। 2 चमचे रेड चिली सॉस घातलेला आहे, 2 चमचे ग्रीन चिली सॉस घालूयात आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूयात। हे सर्व छान मिक्स करून घेऊ। प्रत्येक फ्लॉवरच्या पीसला मसाले छान कोट व्हायला हवे आणि चिमूटभर गरम मसाला घालूयात। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे, कसुरी मेथी घालूयात। मिक्स करून घेऊ आणि 1 वाटी तांदूळाचं पीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेऊ। प्रत्येक फ्लॉवरच्या पीसला मसाला छान कोट होण्याकरता अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊ। आणि 5 मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे। सर्व मसाले फ्लॉवर मध्ये छान मुरले जातील। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। झाकण काढायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊ। जास्तही पाणी घालायची गरज नाहीये। या ठिकाणी 5 ते 6 चमचे आपण पाण्याचा वापर केलेला आहे की जेणेकरून मसाले हे प्रत्येक फ्लॉवरला छान कोट होण्याकरता। तर तेलही गरम झालेलं आहे, फ्लॉवर सोडायचे आहेत। एकदा तेल गरम झालं की मध्यम आचेवर फ्लॉवरला छान लालसर कलर येईपर्यंत फ्लॉवर आपण छान फ्राय करून घेणार आहोत। सतत वर खाली करत राहायचं आहे की जेणेकरून फ्लॉवर सर्व साइडने छान तळले जातील। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्लॉवरला छान लालसर कलर आलेला आहे, ते क्रिस्पीही झालेले आहेत। आता काढून घेऊयात। साधारण एक बॅच तळण्याकरता 6 ते 7 मिनिट लागतात। तर अशा प्रकारे आपण सर्व फ्लॉवर तळून घेतलेले आहेत। फ्लॉवर भजी म्हणून हे फ्लॉवर असेच खाल्ले तरीही छानच लागतात, पण त्याला आपण छान तडका द्यायचा आहे। या ठिकाणी कढई गरम झालेली आहे। 1 चमचा तेल घालायचं आहे, चिमूटभर जिरे घालूयात, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, पांढरे तीळ घालूयात, 1 हिरवी मिरची घातलेली आहे
आणि फ्राय केलेले फ्लॉवर घालूयात आणि अगदी 1 मिनिटाकरता वर खाली करून घेऊ आणि गॅस बंद करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही फ्लॉवर फ्राय करून पहा, अप्रतिम लागतात। ज्यांना फ्लॉवर आवडत नसेल तेही अगदी आवडीने खातील, मुलं तर अगदी आवडीने खातील। तर अशा प्रकारे आपला कुरकुरीत फ्लॉवर फ्राय तयार आहे। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।